आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उरण शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शने। मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे। हा निकाल लागताच बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण तालुका व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उरण शहर शाखेसमोर जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत व काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख श्री नरेश रहाळकर यांनी तालुका प्रमुख श्री संतोष ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सदर निकालाचा निषेध करून उरण तालुका व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षवाढीसाठी आणखीन जोरदार कामाला लागू असा निर्धार व्यक्त केला। यावेळी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील, जयवंत पाटील, प्रदीप ठाकूर, उपतालुका संघटक के.एम. घरत, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक दिलीप रहाळकर, किसन म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, उपशहर प्रमुख कैलास पाटील, गणेश पाटील, विभाग प्रमुख श्री अनंत पाटील, श्री रजनीकांत पाटील, नारायण तांडेल, श्री गणेश शेलार, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, शहर संघटिका वीणा तलरेजा, संपर्क संघटिका वंदना पवार, विभाग संघटिका कल्पना गराडे, अल्पसंख्याक सेलचे अनवर कुरेशी, एजाज मुकादम, मुमताज भाटकर, रुबिना कुट्टी, साईरा खान, शाखा संघटिका संजना कोष्टी, कविता गाडे, हसीमा सरदार, रुखसाना सय्यद, सरपंच सी.के. गायकवाड, माजी शहर संघटक महेश वर्तक, उपविभाग प्रमुख रवी पाटील, मेघश्याम कडू, कामगार नेते गणेश घरत, शाखा प्रमुख शैलेश भोईर, अजय म्हात्रे, रुपेंद्र शाहरुख, गाडी फतेह खान, मोहम्मद शेख, नंदू पाटील, सिद्धेश म्हात्रे, उमेश भंडारी, रवींद्र पाटील, करण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण। नार्वेकर होते त्यांनी बराच पक्ष बदलून आलेले आहेत, म्हणजे व्याभिचार केलेल्याने पतिव्रता आहे सांगण्याचा प्रकार आहे। आज हा निकाल जरी लागलेला असला तरी हा निकालानंतर सुप्रीम कोर्टात जाणार, त्यानंतर जनतेचा जो कोर्ट आहे त्या कोर्टात सुद्धा आपण जाणार आहोत। एखाद्या लहान गल्लीतल्या पोराला जरी विचारलं तर शिवसेना कोणाची, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना उद्धव ठाकरेंची, शिवसेना आदित्य ठाकरेंची असंच सांगतो। आणि कोण कुठले एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे सांगत असतील तर नार्वेकरला खरं म्हणजे वेळेच्या इस्पितळामध्ये पाठवलं पाहिजे। आज पोलिसांसमोर सांगतोय, आज आम्ही संयमाने घेतोय, आज घटनेवर विश्वास ठेवून आम्ही कायदा सुव्यवस्था राखत आहोत। याच्यापुढे अशा काही जे वारंवार घटना होत राहिल्या तर आमच्या शिवसैनिक खवळून उठतील आणि तुम्हाला ज्या काय केसेस करायच्या असेल त्या आमच्यावर केसेस करा। हा संपूर्ण याचा काही कार्यक्रम चाललेला आहे, हा सगळा भाजपा पुरस्कृत आहे। भाजपा याच्या कटपुतळीसारखे सगळे वागत आहेत, महाराष्ट्रावर सूड वगत आहेत, महाराजांनी जी सुरत लुटली होती त्याचा सूड घेत आहेत, मुंबई त्यांना मिळाली नाही म्हणून हे सूड घेतात आणि आपल्यामध्ये दुहीचा बीज पेरून आपल्याला खच्चीकरण करत आहेत। म्हणजे एक नक्की सांगतो, महाराष्ट्रातला शिवसैनिक जो आहे तो शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच मागे राहणार आहे। गोगावले जे आहेत ते भरत गोगावले शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या आणि मनोहर शेठ देवांच्या जीवावर 3 टाईम आमदार झाले। आज परवा त्यांची एक क्लिप आली, क्रीजवरनंच खेळायचं असतं क्रिकेट बॅट घेऊन, पण बॉल वाईट गेलं तर वाईट थांबायचं असतं, पण ते वाईट बॉल मारला गेलं तर ते पडले। आणि असेच लोकांच्या जनतेच्या या पिचमध्ये पडतील एवढं नक्की सांगतो। आणि या नार्वेकरांचा आपल्या सर्व समस्त शिवसैनिकांतर्फे आज जाहीर निषेध आम्ही करत आहोत। धन्यवाद। यानंतर आमदार